नमस्कार मित्रांनो, मी श्रवण विकास कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. गाईज, आज आहे 23 मार्च. आज आहे ना मुंबईचे जेवढे पण पथक आहेत, म्हणजे प्रत्येक पथकातून 2-2, 3-3 जणं आपल्या एक मोठं वादन करणार आहे, ज्याला वादकवारी म्हणून एक नाव दिलं आहे. हे वादन खूप भारी होणार आहे. तर आपण त्याच वादकवारीचा एक व्लॉग घेतो आहे. तर आता सध्या मी आलो आहे आमच्या प्रॅक्टिस स्पॉटला. आमचे काही मेंबर्स आहेत वेद मंत्रमधले, ते पण त्या वादकवारीमध्ये सहभाग घेतला आहे त्यांनी. सो गाईज, आज इकडे मेंटेनन्स चालू आहे आमचा. सुजित, हॅलो. रामकृष्ण हरी. काळ्या कोण काळ्या बोलतोय बघ. गाईज, ह्याला फॉलो करा इंस्टाला. फॉलो कर ना. तुझ्या गुडघे झालाय. गुडघे दाखवा. प्रोफेशनल डॅशबोर्ड 46.4 व्ह्यूज इन लास्ट 30 days. ओ माय गॉड. आपली मोस्ट पॉप्युलर. गाईज, सगळे कॉन्टेंट भेटेल तुम्हाला. आयडीचं नाव दाखवतो. साहिल खांडेकर. आताशी 334 फॉलोअर आहे. काही दिवसांनी 334 मिलियन होतील. 1,500 होते भावा. जाऊ दे आता, काही कारणास्तव मी रिमूव्ह केले. भाई रितेश कांबळेचा माणूस. अरे तो इंस्टा काळा. अरे तो गाणी नाही का नखरेवाली? नखरेवाली. अच्छा, तो सुकडा. हा, त्याचा खास माणूस, राईट हँड. अरे मग विषय आता नुसते मिलियन. आमच्या पथकात एक मुलगी असून पण मुलगा आहे. डुलतोय. घेतली वाटतं यांनी. सो गाईज, आता मी आणि तन्मय जाणार आहे मुंबईला. पाणी पियायची प्रोसेस आता माझी. नाकात घाता. आम्ही रील शूट करतोय आता. रील बघा. मी 94 करतोय याचा अर्थ हे नाही की मी 90 पितो. मी सिप करूनच एक एन्जॉय करतोय तुम्ही तुमच्या हे बघा. थांब. आता ना थोडा अँगल मागे घे ना, म्हणजे मी पण आलो पाहिजे. ठीक आहे. ह्याला आहे, हात खाली घे. थोडा जवळ दे ना. थोडा हा, येतोय मी. तेवढं थोडंसं आपल्याला 15 सेकंड तरी झाली पाहिजे. 3, 2, 1 गो. काय एवढं टेन्शन मध्ये हो? काय नाही रे, घरचे पण बोलतात तू आयुष्यात काय करू नाही शकत. बरोबर बोलतायत. काय बरोबर बोलतात, करून दाखवेल मी पण घरच्यांना. माझ्यासारखं गोरवून दाखव. सो गाईज, आता मी चाललोय मुंबईला, तारदेवला. तर तिथे गेला वादन आहे. आता माझ्यासोबत आहे विशाल दादा. मला भेटले, दादर स्टेशनला भेटले. आता आम्ही जातोय मुंबई सेंट्रलला. क्रिकेट क्रेज किती? 3 करोड खात्यात आज. हे अभिदा, 3 करोड खात्यामध्ये. किती? एक 10,000 रुपये. किती? 101 रुपये. सो गाईज, मी पोहोचलोय. वादन चालू झालंय.
गाईस तन्मय भेटलेला आहे. ते बघ तन्मय कधी आला तू? 4:30 आल्यापासून काय करतो? काय नाही जरा गप्पा मारतो गरम खूप होतं. लय गरम होतं ना. पट्टे गरम असं वाटतं ते बॉन फायरच्या समोर बसलं एवढं गरम ना. सो गाईज आता देवीचं हे होतंय ओपन ते आपण बघूया. रिव्हील करतायत देवी तो 2025ची देवी कशी आहे हे रिव्हील करतायत. आमच्या पथकातून आज पॅडी दादा आणि यश दादा आले वादनासाठी.
गाईज इथे फुल क्राऊड आहे, लाईक चालायला पण जागा नाही म्हणून मी साईडला येऊन व्हिडिओ काढतोय. वादन एक नंबर होते, सगळे पथक एकत्र येऊन वाजवत आहेत. आणि ही मिरवणूक खूप मोठी असते, म्हणजे लाईक छोटी म्हणजे स्पेस छोटा असतो पण वाजवणारं खूप मोठं असतं. सो गाईज आपण आता परत जाऊया तिकडे. सो गाईज पॅडी दादा, विशू दादा आणि यश दादानी वाजवलंय. तन्मय दादा चल. आणि आम्ही आलोय सपोर्ट. मजा आली. वी आर सपोर्टर. आता वादक वारीचं वादन झालेलं आहे. आता सर्व वादक आपल्या इकडे जागेवर स्पॉटवर ढोल ठेवत आहेत. आमचे वादक विशू बामणे ताशा वन साइड वाजवलेला आहे. सपोर्टर्स वी आर सपोर्टर्स. तन्मय वी आर सपोर्टर्स गाईज. फोटोशूट चालू आहे. वादकवारी. सो गाईज आता वादन झालेलं आहे, तर आम्ही चाललोय कल्याणला. दादर आलेला आहे, आता उतरायचं. मी 94 करतोय याचा अर्थ हे नाही की मी 90 पितो. चला पॅडी दादा नीट जावा. वादन मस्त झालं, एक नंबर. अरे सगळ्यांचं मिळून हबीबी. सो गाईज आता आम्ही कल्याणची ट्रेन पकडली आहे. कसं झालं वादन? वादन एकदम उत्कृष्ट असं वादन झालेलं आहे. छान वादन झालं. सगळे सेलिब्रिटी वादक आले होते आणि सगळे पथकाचे सगळे लीडर आलेले होते तिथे. ढोल वादक पण सगळेच लीडर होते, त्याच्यामुळे ताशाची एकही गाडी चुकली नाही. आणि सिंक्रो ताशाचा जबरदस्त. माझ्या या 12 वर्षाच्या करिअरमध्ये हे पहिलं वादन असं आहे जे एवढं भारी वाजलं आणि खूप मजा आली वादन करताना. जवळजवळ 3.5-4 तास आम्ही वाजवत होतो, पण 5 मिनिटासाठी असं वाटलं नाही की आपण वाजवताना थांबावं. खूप छान वादन झालं. आपण कुठल्या पथकाला रिप्रेझेंट करत होता? मी वेदमंत्र कल्याण या पथकाला रिप्रेझेंट करण्यासाठी गेलो होतो तिथे वाजणारा. आम्ही वेदमंत्रवाले. काही सॉरी, काल मला व्लॉग एंड करायला नाही जमला. का माहिती, काल खूपच लेट झालेला घरी यायला. सो मी आता हा व्लॉग एंड करतो आहे. पुढच्या वर्षी पण वादकवारी असेल तेव्हा परत आपण भेटूया. आणि आता आपली VMPL येते, VMPLचा पण व्लॉग लवकरच येतो आहे. VMPLच्या आधी आपला पाडवा येतो, पाडव्याचा पण व्लॉग येईल. वादनाचं असेल आपलं वेदमंत्र ढोल ताशा पथकाचं. आणि रामनवमी पण असेल. म्हणजे आता कंटिन्युअसली व्लॉग येत राहतील. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि असंच सपोर्ट करा.